जय हिंद मित्रांनो, मी अजय कुंभार. आपल्या YouTube चॅनलमध्ये भारताचा भूगोल सिरीज सुरू आहे. त्यातील आपला दुसरा भाग सुरू आहे. दुसरा भागाचे नाव आहे भारतातील केंद्रशासित प्रदेश. भारतातील केंद्रशासित प्रदेश आहेत 8. ते पुढील प्रमाणे चला बघूया. चला, पहिला आहे अंदमान आणि निकोबार बेटे, त्यानंतर दुसरा चंडीगड, तिसरा दिल्ली, चौथा पुदुच्चेरी, चौथा लक्षद्वीप, पाचवा जम्मू आणि काश्मीर, सहावा लडाख, सातवा दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव. बरोबर आहे. हे झाले 8 केंद्रशासित प्रदेश. बरं ठीक आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आपण भरू. चला, पहिला आहे बघा अंदमान आणि निकोबार बेटे. अंदमान हे बंगालच्या उपसागरामधील बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार बघा, अंदमान आणि खालच्या साईडला निकोबार, ही 2 बेटे आहेत, अंदमान आणि निकोबार. आता दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे चंडीगड. चंडीगड हा इथं आहे. कुठला? चंदीगड. आता तिसरा आहे आपला दिल्ली. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि भारताची राजधानी आहे दिल्ली. दिल्ली झाल्यानंतर आपला केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी. पुदुच्चेरी बघा इथे आहे. पुदुच्चेरी झाल्यानंतर आपला पाचवा आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप बेट समूह हे अरबी समुद्रामध्ये आहेत. बघा, ही लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामध्ये आहेत. लक्षद्वीप बेटे झाल्यानंतर आपला 6वा आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर बघा इथे आहे. जम्मू आणि काश्मीर, जम्मू आणि काश्मीर इथे आहे. आणि हा आहे लडाख. जम्मू काश्मीर आणि लडाख, जम्मू काश्मीर आणि लडाख. त्यानंतर आपला केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव. बघा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरीवर असणारे केंद्रशासित प्रदेश आहेत. कुठला? दादर नगर हवेली, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, दमण दीव. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे आपले दमण. तरी जय हिंद मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण भेटू. जय हिंद.